नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. कबनूर हायस्कूलमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. कबनूर एज्युकेशन सोसायटीचे कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कबनूर व प्राथमिक विद्यामंदिर, बालमंदिर कबनूरमध्ये संयुक्तरित्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष मान्य जयकुमार कोले यांच्या अमृत हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेचे संचालक मान्य श्री महादेव गांजवे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांना विद्यालयातील MCC छात्र सैनिक, RSP छात्र सैनिक, 8वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देण्यात आली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री SP जाधव यांनी विद्यालयातील विविध उपक्रमाबद्दल प्रगती स्पष्ट केली. स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी बालवाडी, प्राथमिक विद्यामंदिर व हायस्कूलच्या मुलांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणारी देशभक्तीपर समूह नृत्य सादरीकरण केले. यावेळी विद्यालयातील कुमारी जिक्रा इनामदार, कुमारी वल्लभ भोपळे, कुमारी वरद काजवे, कुमारी ओवी गागरे, कुमारी मोहित आडके या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य जयकुमार कोले यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हे मिळालेले स्वातंत्र्य आपण सर्वांनी मिळून टिकवून ठेवले पाहिजे. आपल्या देशावर आपण प्रेम केले पाहिजे. आपण या लोकशाही देशात जन्माला आलो म्हणजे आपले खूप मोठे भाग्य आहे. आपण देशाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून सर्वांनी आपल्या देशावर आपण प्रेम केले पाहिजे. आपण या लोकशाही देशात जन्माला आलो म्हणजे आपले खूप मोठे भाग्य आहे. आपण देशाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून सर्वांनी आपल्या देशाची व देशसेवा केली पाहिजे असे मत व्यक्त करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक महादेव गांजवे, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती SS नोरजे, जिमखाना प्रमुख श्री SS राजमाने, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ MP पाटोळे, बालवाडी प्रमुख सौ लता डोनवडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ MP पाटोळे, माजी शिक्षक श्री BS पाटील यांच्याकडून देण्यात आलेल्या खाऊ वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मानवंदना देणाऱ्या MCC व RSP संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री माने सर, राज माने सर व RS प्रमुख श्री मोराळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भरमगोंडा मॅडम यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक श्री माळी सर यांनी मानले. घेऊ शकत नव्हतो त्यावेळेला जुने कम्प्युटर आणले. आता जुना एकही वस्तू शाळेमध्ये येणार नाही. जे अद्यावत असेल मार्केटमध्ये ते सगळं विद्यार्थ्यांना तुम्हाला मिळणार. आणि इथून पुढे अभ्यासामध्ये तुम्ही प्रगती करणे, वडील ज्या आई वडील तुम्हाला ज्या पद्धतीने शाळेला पाठवलंय त्यांच्या काही अपेक्षा आहे तुमच्याकडनं. माझ्या मुलानं चांगलं शिकावं, चांगला अभ्यासात प्रगती करावी, त्याला एखादी चांगली नोकरी मिळावी, एखादा व्यापार काढावा, म्हणून ज्या अपेक्षेने मुलांना या शाळेमध्ये घातलाय ते तुम्ही देखील कुठलाही आई वडिलांचा अपेक्षा भंग होऊ नये. शिक्षक जे सांगतील, शिपाई मामा जे सांगतील त्यांचं काटेकोर पालन. आणि उद्यापासून परवा दिवशीपासून जे पाणी चालू होणार आहे ते फक्त आणि फक्त पिण्यासाठी वापरायचं. कारण ते पाणी एवढं महाग पडतंय. तुम्ही जर 100 बाटल्या भरणार झाला स्वच्छ पाणी, तर 100 बाटलीमध्ये